नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. आज आपण विणायला अगदी सोपी आणि अतिशय आकर्षक दिसणारी झिगझॅग विण कशी विणायची ते पाहूया. गोंडे वगळून 70 इंच लांबी आणि 6 इंच रुंदीचा हा स्कार्फ मी 2 दिवसात विणून पूर्ण केला. ह्या विणीचा मी आज एक नमुना विणून दाखवणार आहे. त्यासाठी मी वापरणार आहे 4 प्लाय ॲक्रिलिकचे धागे 2 रंगांमध्ये ए आणि बी, 5 मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक, फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक, मेजरिंग टेप आणि कात्री. ए रंगाच्या धाग्याला साधारणपणे 4 इंच अंतरावर स्लिपनॉट विणूया. हा धागा आपल्याला गोंड्यांमध्ये वापरायचा आहे. आता विषम संख्येमध्ये साखळी टाके विणूया. ह्या नमुन्यासाठी मी फक्त 25 टाके विणणार आहे. मात्र 70 इंच लांबीच्या स्कार्फसाठी मी एकूण 255 टाके विणले. 25 टाके विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. हे 25 साखळी टाके आहेत. आता ह्या टाक्यांच्या पाठीमागच्या उंचवट्यामध्ये आपण विणणार आहोत. हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊया आणि हुकपासून चौथ्या टाक्याच्या पाठीमागच्या उंचवट्यामध्ये हुक घालून एक अपूर्ण डबल क्रोशे विणूया. हा असा. हुकवर आता 2 लूप्स आहेत. आता हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊया आणि पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक अपूर्ण डबल क्रोशे विणूया. हा असा. हुकवर आता 3 लूप्स आहेत. आता हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊया आणि ह्या 3ही लूप्समधून एक लूप ओढून घेऊया. 2 अपूर्ण डबल क्रोशे आपण एकत्र पूर्ण केले. हा बघा, हा उलटा व्ही तयार झाला. आता एक साखळी टाका विणूया आणि ज्या टाक्यामध्ये आपण दुसरा अपूर्ण डबल क्रोशे विणला त्याच टाक्यामध्ये एक अपूर्ण डबल क्रोशे विणूया. हा असा. हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊया आणि एक टाका सोडून पुढच्या टाक्यामध्ये एक अपूर्ण डबल क्रोशे विणूया. हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊन ह्या 3ही लूप्समधून एकदम एक लूप ओढून घेऊया. आपण 2 अपूर्ण डबल क्रोशे एकत्र पूर्ण केले आणि अजून एक उलटा व्ही तयार झाला. हे असंच पुढे विणत जाऊया. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि शेवटच्या टाक्यापाशी भेटूया. ही पहिली ओळ विणून पूर्ण झाली. आता फक्त शेवटचा टाका विणायचा राहिला आहे. एक साखळी टाका विणूया आणि ह्या शेवटच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. हे बघा, ओळीनी उलटे व्ही विणल्यामुळे झिगझॅग डिझाईन तयार झालं. आता एक साखळी टाका विणून 4 इंच लांबीचं लूप ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. ही धाग्याची टोकं आपण गोंड्यांमध्ये वापरणार आहोत. इथे आपण काम वळवून न घेता पुन्हा पहिल्या टाक्यापासून विणायला सुरुवात करणार आहोत. आता ह्या सगळ्यात पहिल्या 3 टाक्यांच्या साखळीतल्या सगळ्यात वरच्या टाक्यामध्ये हुक घालूया. आता बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. लूप घेताना सुमारे 4 इंच धाग्याचं टोक सोडायला विसरायचं नाही. तीन साखळी टाके विणूया.
हा पहिला डबल क्रोशे होईल. आता ह्या पुढच्या जागेमध्ये एक अपूर्ण डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या 1 टाक्यांच्या साखळीमध्ये अजून एक अपूर्ण डबल क्रोशे विणूया. आता हे दोन्ही टाके एकत्र पूर्ण करूया. पहिला उलटा व्ही तयार झाला. आता एक साखळी टाका विणूया आणि दुसऱ्या अपूर्ण डबल क्रोशेच्या जागेमध्ये अजून एक अपूर्ण डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या साखळीच्या जागेमध्ये एक अपूर्ण डबल क्रोशे विणून ते दोन्ही अपूर्ण डबल क्रोशे एकत्र पूर्ण करूया. दुसरा उलटा व्ही तयार झाला. आता हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि शेवटच्या टाक्यापाशी भेटूया. शेवटचा टाका विणायचा राहिला आहे. एक साखळी टाका विणूया आणि शेवटच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. एक साखळी टाका विणून 4 इंच लांबीचं लांब लूप ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता हाच पॅटर्न प्रत्येक ओळीमध्ये धागा बदलून विणत जायचा आहे. हवं तर तुम्ही एकाच रंगाच्या धाग्यामध्ये विणू शकता, मात्र वेगवेगळ्या रंगाचे धागे वापरल्यामुळे ही विण जास्तच खुलून दिसते. अजून 2-3 ओळी विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. हा बघा, हा नमुना विणून तयार झाला. स्कार्फ विणण्यासाठी लाईट ग्रे आणि डार्क ग्रे प्रत्येकी 125 ग्रॅम आणि लाल रंगाचा धागा साधारणपणे 50 ग्रॅम लागला. तुम्हीही तुमच्या आवडीच्या रंगसंगतीमध्ये हा सुंदर सोपा स्कार्फ जरूर विणून पहा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही दाबा. तुमचे अभिप्राय मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशेइंग!